नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण सध्या तयारी करतो आहोत. तुम्ही बघितलेलं आहे या परीक्षेच्या तयारीसाठी ऑलरेडी 100 पेक्षा जास्त व्हिडिओज चॅनलवरती पब्लिश्ड आहेत. आपण इथे नेहमी क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करतो, ज्याच्यामुळे आपली जी कन्सेप्ट विचारलेली असेल प्रश्नामध्ये ती क्लिअर होते आणि पुढचा अभ्यास करायला आपण मोकळे होतो. आता काही दिवस राहिलेले आहेत परीक्षेला. या दरम्यान प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. याच्यासाठी तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक विकत घेऊ शकता. इथे मी व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे. या व्हॉट्सअप नंबरवर माझ्याशी संपर्क साधून ऑनलाईन पेमेंट केल्यावर ही चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक तुम्हाला मिळू शकते. ही नक्की घ्या. यातले प्रश्न मी स्वतः बनवलेले आहेत आणि परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न येऊ शकतात तशाच पद्धतीने हे प्रश्न सगळे बनवलेले आहेत. सध्या आपण 2023 ची प्रश्नपत्रिका डिस्कस करतोय. त्यामधून घेतलेला हा प्रश्न, अणु ऊर्जा स्त्रोता संदर्भात वेगळे मूलद्रव्य ओळखा. ॲल्युमिनियम, सोडियम, थोरियम, रेडियम. तर अणु ऊर्जा म्हणजे आपण कशी प्राप्त करतो ती, तर अणूंच्या विघटनातनं निघणाऱ्या उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. त्याला आपण म्हणतो अणु ऊर्जा. यासाठी युरेनियम, थोरियम ही मूलद्रव्य वापरतात. ही जड मूलद्रव्य वापरली जातात. तर इथे आपल्याला पर्याय सी मध्ये थोरियम हे ऑप्शन आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर बनतंय पर्याय सी, थोरियम. पुढचा प्रश्न आहे बघा, उत्क्रांती म्हणजे सजीवात सावकाश होणारा बदल, टप्प्याटप्प्याने होणारा बदल, सतत व क्रमाक्रमाने होणारा बदल, अचानक होणारा बदल. उत्क्रांतीचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला हा सतत होत असणारा बदल असतो आणि हा सतत क्रमाक्रमाने होत असतो. याचं उदाहरण द्यायचं असेल तर आपण डासांचं देऊ शकतो. पूर्वीच्या वेळेला डास मारण्यासाठी, डास घालवण्यासाठी त्या कॉईल असायच्या बघा, कासव छाप. ऐकलंय तुम्ही? पाहिलंय? त्यानंतर मग गुड नाईट आले. त्यानंतर आता गुड नाईटमध्ये पण ॲडव्हान्स गुड नाईट असे इन्व्हेन्शन्स करत राहावे लागतात. तर हे कशामुळे? कारण की तो जो ऑर्गॅनिझम आहे, तो जो सजीव आहे डास, तो स्वतःमध्ये उत्क्रांती घडवून आणतो की आपण नवीन प्रकारचं औषध बनवलं डास मारण्यासाठी, तर त्याच्यामध्ये अजून उत्क्रांती होते आणि तो त्याला रेझिस्टंट होतो. येते लक्षात? त्यामुळे हा सतत आणि क्रमाक्रमाने होणारा बदल आहे, ज्याला आपण उत्क्रांती म्हणतो. अशी बरीचशी रोजच्या आयुष्यातली उदाहरणं आपल्याला दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे, एका ठिकाणी टेकलेल्या दांड्याच्या साहाय्याने भार उचलणारे साधे यंत्र कोणते? कप्पी, तरफ, उतरण की पाचर? या सगळ्या इमेजेस आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 6वीच्या पुस्तकातून घेतल्यात मी, सामान्य विज्ञानच्या पुस्तकातून. इथे कप्पीचं चित्र दाखवलंय, जिथे एक चाक असं अडकवलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने आपण वजन उचलतो. दुसरं चित्र आहे ते उतरणीचं आहे. उतरणीचा वापर करून एखादी वस्तू या ट्रकमध्ये चढवायला आपल्याला खूपच सोपं जातं. अशाच 2 उतरणी एकत्र येतात त्यावेळेला पाचर बनतं. जसं हे स्क्रूड्रायव्हरचं जे टोक आहे तिथे 2 उतरणी एका ठिकाणी येतात, जसं की इंग्लिश व्ही आकारासारखं, आणि पाचर हे बनतं 2 उतरणींच्या साहाय्याने. आणि अजून एक प्रकारचं जे साधं यंत्र असतं त्याला आपण तरफ म्हणतो. तरफेचे 3 प्रकार असतात. पहिल्या प्रकारामध्ये टेकूमध्ये आणि भार बल 2 बाजूला. दुसऱ्या प्रकारामध्ये भार मध्ये असतो, टेकू आणि बल 2 बाजूला. तिसऱ्या प्रकारामध्ये बल मध्ये असतं, टेकू आणि भार 2 बाजूला असतात. अशा पद्धतीने तरफेच्या साहाय्याने पण आपण भार उचलू शकतो. आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दांड्याच्या साहाय्याने भार उचलणारं साधे यंत्र विचारलंय.
तरफ हे त्याचं उत्तर होणार आहे, पर्याय बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रकाशाच्या कोणकोणत्या गुणधर्मामुळे आकाशातील ग्रहांच्या छाया निर्माण होतात? प्रकाशात भरपूर ऊर्जा असते? नाही, याचा छाया निर्माण होण्याशी काहीच संबंध नाहीये. प्रकाश निर्वात पोकळीत प्रवास करू शकतो? हो, याचा संबंध आहे, कारण आपल्याला माहिती आहे अंतराळामध्ये निर्वात पोकळी असते, तिथे हवा नसते, वातावरण नसते. प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो? बरोबर आहे, त्याचा पण छाया निर्माण होण्याशी संबंध आहे. आणि प्रकाशाचे परावर्तन होते? तर नाही, परावर्तन होते हे छाया निर्माण होण्याशी काहीच संबंधित नाहीये. त्यामुळे इथे बघा, पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल, जिथे क्यू आणि आर आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचे सूर्यावरून अधिक्रमण होताना आपल्याला पाहता येते? मंगळ, गुरु, गुरु शुक्र, शुक्र बुध, मंगळ बुध. तुमच्या सगळ्यांचा फारच आवडीचा धडा असतो हा. ग्रह, तारे, पृथ्वी खूप आवडतं ना तुम्हाला, उपग्रह, धूमकेतू, त्यातलाच प्रश्न आहे हा. तर इथे आपण सूर्यमाला जर बघितली तर तुम्हाला माहिती आहे की बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. आणि पृथ्वी हा 3 नंबरचा ग्रह येतो सूर्यमालेमध्ये. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये बुध आणि शुक्र येतात. त्यामुळे सूर्यावरनं अधिक्रमण होताना आपल्याला हे 2 ग्रह आपण बघू शकतो. म्हणजे पर्याय सी मध्ये शुक्र आणि बुध दिलेला आहे, तर तेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत कोणते? सूर्य, आकाशातील तारे, हनी मशरूम, अँगलर फिश. थोडंसं रिवाइज करूया. दीप्तिमान वस्तू किंवा दीप्तिमान पदार्थ म्हणजे ज्या वस्तू किंवा पदार्थ प्रकाश बाहेर टाकतात. इथे बाहेर लिहिलं गेलं माझ्याकडनं, बाहेर पाहिजे होतं. स्वतः प्रकाशाचं स्रोत आहे, स्वतः प्रकाशाचं उगम स्थान आहेत त्या. दीप्तिहीन वस्तू जेव्हा म्हणतो तेव्हा त्या वस्तू प्रकाश बाहेर टाकत नाहीत, त्या प्रकाशाचे स्रोत नाहीत. त्यानंतर प्रकाशाचे कृत्रिम स्रोत जे असतात ते मानवनिर्मित असतात, जसं ट्यूबलाईट आहे, मेणबत्ती आहे, टॉर्च आहे. ठीक आहे. प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत जे आपल्याला प्रश्नात विचारलंय त्यामध्ये सूर्य, तारे, काजवे, अँगलर फिश, हनी मशरूम हे सगळे येणार. ठीक आहे. त्यामुळे इथे जे PQRS दिलेत ते 4ही गोष्टी बरोबर आहेत, नैसर्गिक स्रोत आहेत त्या प्रकाशाचे. आणि पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. ठीक आहे. चला आता मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते. असेच अजूनही सोडवलेले MCQs घेऊन येणार आहे. चॅनलला बघत राहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि सेकंड लेवलसाठी जायचंच आहे या तयारीने फर्स्ट लेवलचा पेपर द्यायला जा. भेटत राहूया. टाटा.